हा रवा कुरडई इथे तयार आहे. कुरडई करताना न आपण यामध्ये पापडखार घातलाय, न खायचा सोडा घातलाय, मस्तपैकी. आणि वाटायचं नाही, घाटायचं नाही, काही नाही. आणि मस्त आपल्या कुरड्या तयार होतात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त तिप्पट फुलणाऱ्या या रव्याच्या कुरड्या तयार होतात. अतिशय साधी सोपी पद्धत आहे बघा, आणि झटकीपट होतात. न गहू दळायचेत, निवडायचेत, वाटायचेत, काही नाही. तर इथे बरोबर 1 किलो बारीक रवा घ्यायचा. अर्धा किलोचे 2 पाकिट घेते, म्हणजे बरोबर 1 किलो होतं. आणि इथे ना बारीक रवा घ्यायचा. जाड रवा घेऊ नका, सुजी नका घेऊ, एकदम बारीक जो रवा येतो तो घ्यायचा. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं. रवा पूर्ण भिजेल आणि पाणी वर तरंगेल इतकं पाणी यामध्ये घालायचं. चला बघा, रवा खाली बेसला आहे आणि वर 2 इंच पाणी तरंगेल इतकं पाणी यामध्ये घातलंय. यावर आता झाकण ठेवूयात. आणि पूर्ण 1 दिवस, म्हणजे आज सकाळी, आता इथे बरोबर 9 वाजलेत. 9 वाजता हे मी ठेवलं, तर हे आता पुढच्या दिवशी 9 वाजता मी यातलं पाणी काढून घेणार. चला, आता इथे पूर्ण 1 दिवस झाला, म्हणजे काल सकाळी मी हा रवा टाकला होता भिजत, तर आता 1 दिवस झाला. आता हे बघा, ते आधीची कढई ती लहान होती म्हणून हे पातेल्यामध्ये शिफ्ट केलं मी रवा. आता रवा बघा, या छान रवा फसफसलाय बघा, म्हणजे तो छान आंबलाय आणि खाली चिकही छान तयार झालाय. हे बघा, आता यातलं वरचं जे पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचं. आता जेव्हा गव्हाच्या कुरडईचा चीक करतो ना, तेव्हा ते याच्यामध्ये पिष्टमयी पदार्थ जास्त मिसळला जात नाही, पण रव्यामध्ये हे दुधासारखं दिसतं बघा. त्यामुळे रवा काढू नका, वरचं फक्त पाणी काढा. रव्याचं पाणी असेल ते नका काढू. आता हे बघा, हे पाणी व्यवस्थित उपसून काढलंय. आता यामध्ये पुन्हा भरपूर पाणी घालणार, झाकण ठेवायचं आणि आणखी 1 दिवस हे ठेवून घेणार. हा आता 3रा दिवस आहे. हे बघा, हे थोडंसं आणखी आंबायला सुरुवात झाली. आता 3ऱ्या दिवशी पुन्हा यातलं पाणी काढायचं. आणि मी रात्री एकदा पुन्हा धुवून घेतलं होतं, कारण जर नाही धुतलं रात्री तर खूप आंबतं ते. त्यामुळे 2ऱ्या दिवशी सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी दोन्ही किती. हे बघा, चिक किती सुंदर पडलाय खाली. वा, हे असं झालं पाहिजे. हे इतका छान चीक पडला की कुरडई भरपूर आणि पांढरी शुभ्र व्हायला मदत होते. आता पुन्हा यामध्ये भरपूर पाणी घालायचं, झाकण लावायचं. आणि आजचा पूर्ण दिवस, आता आज रात्री नाही मी धुणार, पण आजचा पूर्ण दिवस पूर्ण रात्र ठेवणार. आणि उद्या म्हणजे 4थ्या दिवशी सकाळी आपण कुरड्या करूयात. आता हा 4था दिवस आहे आणि यातलं आता वरचं पाणी पूर्ण काढून टाकूयात. जिथपर्यंत पाणी निघतं तिथपर्यंत पाणी काढायचं. खाली बघा, खाली हा जो जमा झालाय हा पांढरा शुभ्र चीक आहे कुरडईचं, पण हे वरचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं. हे बघा, आता हे निथळत आलं. जिथे आता वाटतंय की आता याच्यासोबत रवाही यायला सुरुवात झाली आहे, तिथे आपण आता थांबूयात. आता हा चीक मी मोजून घेते. चीक मी इथे मोजून घेतलाय. जितका चीक आहे त्याचं हा 3 भांडे चीक भरलाय, तर 1.5 भांडे आत्ता मी पाणी गरम करायला ठेवते आणि 1.5 भांडी सेपरेट पाणी गरम करायला ठेवले. चला, भांडं मी बदललं कारण त्या कढईमध्ये नसतं बसलं. आता पाण्याला उकळी आली आणि जितका चीक आहे त्याच्या पाऊण इथे मी पाणी घातलं, म्हणजे अर्धाला थोडंसं जास्त. आणि उरलेलं पाणी गरम करायला ठेवलंय बाजूला पातेल्यात. तर जितका चीक आहे त्याच्या 1/2 प्रमाणात 1/2 पट आपल्याला पाणी लागतं. 1/2 पटीने पाणी लागतं, समप्रमाणापेक्षा थोडंसं जास्त. आता हळूहळू एका हाताने चीक घालायचं आणि एका हाताने हे हाटून घ्यायचं. हे कोणी मदतीला जरी नसेल तरी किलोभर कुरड्या तुम्ही एकट्या आरामशीर करू शकता. बघा, हे थोडं चीक घालायचं आणि एकसारखं हाटत राहायचं. आणि गॅस मंद आचेवर ठेवा चीक घालत असताना, म्हणजे त्याचे शिंतोडे अंगावर उडणार नाहीत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही कुरडईची. हे बघा, चीक किती छान दिसतोय, त्याला चकाकीही लगोलग यायला लागली. चीक जितका आपला छान होतो ना, आमतो छान, तितकं ते
छान होत राहतं. हा चीक आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा. किमान 20 ते 25 मिनिटाचा कालावधी आपल्याला द्यायचा चीक शिजत असता आणि गुठळा नाही राहिला पाहिजे, त्यामुळे असं हटून हटून घ्यायचं. जस तसा शिजतो तस तसे याला चकाकी यायला सुरुवात होते. आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवा. हे असं चांगलं मिसळून खाली न चिकटता हटून घ्यायचं. आता चीक आहे ना चांगलं शिजवून घेणं गरजेचं आहे. हे बघा, आता हे पहिलं पाणी तर आपण चांगलं जिरवून घेतलंय. आता चीक करपला पण नाही जाय पाहिजे, शिजला पण पाहिजे. तर इथे तुम्हाला मी जर असं म्हणलं की पाणी मी इथे गरम करायला ठेवलं होतं, तर हे पाणी थोडं थोडं घालायचं. गरम पाणीच घालायचं, बेसला घालायचं, त्यावर चीक ढकलून द्यायचं. हे शिजवायचं. किमान असं थोडंसं बुडाशी पाणी घालून 4 ते 5 वेळा तरी प्रोसेस ही करायची, म्हणजे चीक छान शिजतो. खाली पातेल्याच्या बुडाला लागतही नाही, करपतही नाही. आता झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. हे बघा, आता चांगलं 5 मिनिटं वाफवला आणि खाली असं पाणी लावलं ना की तो अजिबात करपत नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी, म्हणून सुरुवातीला चीक शिजताना कमी पाणी घालायचं. म्हणजे 1 पातेला चीक होता तर पाऊण पातेलं पाणी घातलं आणि उरलेलं पाणी नंतर थोडं थोडं घालायचं. तर 1.25 पटीत पाणी लागतं, समप्रमाणापेक्षा थोडंसं जास्त. चीक चांगला आपला लवचिक झाला पाहिजे, पारदर्शक झाला पाहिजे, तोवर हा हटून शिजवून घेणं अगदी गरजेचं आहे. आता पुन्हा थोडंसं पाणी घालते, अर्धी वाटी घालायचं, खूप नका घालू. चीक फक्त खाली लागला नाही पाहिजे इतकीच काळजी आपल्याला घ्यायची. गॅस बंद नाही केलेला मी कुठेच, अजून कच्चा आहे चीक. ही सेम प्रोसेस आहे ना आणखी 2-3 वेळा मी करणार, जोवर हा छान पारदर्शक नाही होत तोवर. झाकण ठेवून आणखी 3-4 मिनिटं वाफवून घेणार. चला, ही तिसऱ्यांदा मी वाफवून घेतलाय बघा चीक. वा, आता जवळपास होत आलाय. चिकाला मस्त अशी चकाकी यायला सुरुवात झाली आहे आणि कुठेच खाली खरवड नाही आली बघा. म्हणून बुडाशी थोडं थोडं पाणी लावून घेणं गरजेचं. हे बघा, अजिबात खरवड नाही आली. चीक पारदर्शक व्हायलाही सुरुवात झाली आणि भन्नाट्ट झालंय प्रकरण. आता तुम्हाला जसं मी म्हणाले, हे शिजवणं चीक फार गरजेचं आहे. जोवर याला छान असा ग्लेज येत नाही, चकाकी येत नाही, तोवर हा वाफवायचा पण आहे आणि शिजवत राहायचा, म्हणजे मिसळून शिजवून पण घ्यायचं. आता थोडंसं पाणी घालते. आता पुन्हा थोडंसं पाणी, अर्धी वाटीच पाणी घालते मी, खूप पाणी नका घालू. फक्त चीक खाली लागला नाही पाहिजे, तो शिजला गेला पाहिजे, याच्याकरता फक्त आपण हे पाण्याचा वापर करतो. चीक त्या पाण्यावर ढकलून द्यायचा. कालथ्याचा चीक पण काढून घ्यायचा. सो अशी सगळी तयारी ठेवली ना हाताशी, तर काही म्हणजे एकटं असेल तरी तुम्ही हे आरामशीर करू शकता. झाकण ठेवायचं आणि पुन्हा हा शिजवून घ्यायचा. आता येस, हे बघा. चला, आता कुरडई बरोबर 25 मिनिटं ठेवली होती. 1 ग्लासभर पाणी, गरम पाणी ठेवलंय, पूर्ण लागलं नाही. चीक शिजलाय का नाही कसं ओळखायचं? हे बघा, छान चकाकी आली. गॅस बंद करते, नाही आता ते चिकटायला लागलंय. हे बघा, चकाकी छान येते आणि चीकही छान असा घट्टसर होतो. आणि चीक जर असा आपण घेतला तर तो हातामध्ये घेऊन बघा, छान होतो, चिकटत नाही. तो चिकटतो याचा अर्थ कच्चा आहे. छान शिजलाय चीक, मस्त परफेक्ट झालेला आहे. छान चकाकी आली आहे, ग्लेज झाली आहे त्याच्यावर. आता इथून पुढे प्रोसेस जी आहे ही आपल्याला खूप सटासट करावी लागणार आहे. आता हे बघा, ही शेव पाडायची ताटली लावली आहे. यामध्ये जी सगळ्यात बारीक माझ्याकडे होती ती लावली आहे. यामध्ये हा चीक भरूयात. खूप कमाल झालंय हे. चीक आतपर्यंत भरून झाला, झाकण लावायचं.
आणि आता कुरडई पाडूयात. आता कुरडईमध्ये गव्हाची करा, रव्याची करा, सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ऊन असताना ती उन्हात घाला, सावलीमध्ये घालू नका. सावलीत घातलं तर कुरडईला पांढरा शुभ्र रंग येत नाही, रंग बदलतो. त्यामुळे उन्हातच ती घालायची आणि उन्हातच सुकवून घ्यायची. आता हे ना गरम गरम असतानाच करणं गरजेचं आहे. वेढा बघा किती सुंदर पडतोय. चीक छान शिजलं ना की वेढाही खूप छान पडतो. त्याला आकार छान येतो, दारही मस्त येते. पटापट पटापट करायची ही प्रोसेस. एक बॅच घालून झाली आपली. आणि चीक आहे ना घालत असताना आहे ना अगदी मंद आचेवर पातेलं ठेवायचं. चीक अजिबात थंड झाला नाही पाहिजे. मग मी गॅस सुरूच ठेवते. जेव्हा मला चीक घालायचा असतो ना तेव्हा गॅस बंद नाही ठेवत, पातेल्याचा गॅस सुरू ठेवते. म्हणजे मग तो शिजत राहतो, त्याची वाफ आहे, वाफही जात नाही. आणि पातेल्याचा गॅस इथे सुरूच आहे. हे बघा, हे दुसऱ्या चमच्याने असं चीक आहे ना खाली ढकलावा लागतो, तसा तो सहज जात नाही. आणि इथे गॅस सुरूच आहे खाली, अगदी मंद आचेवर ठेवला. कारण काय होतं, चीक जर थंड झाला ना तर कुरडई पाडायला खूप त्रास होतो. म्हणजे ती पडतच नाही, तार येत नाही त्याला. इतक्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाहीत. कारण ते लोक स्वतः करत नाहीत, दुसऱ्यांकडून करून घेतात. असं गरम गरम असतं. आता हे बंद करूयात. चला आता बाहेर उन्हामध्येच कुरड्या घालून घ्यायच्या. चला दुसरा सोऱ्या पण भरून झाला आणि बघा सुरेख पडते कुरडे. चला कुरड्या इथे पाडून झाल्या. तर हे जे प्रमाण घेतलंय 1 किलो रवा, यामध्ये 60 पेक्षा थोड्या जास्त कुरड्या आरामशीर तयार होतात. शेवटच्या कुरड्या पाडायला थोडासा त्रास होतो, पण वेढा पडतो आणि व्यवस्थित पडतो. थोडं पीठ गरम करून 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 घ्यावा लागतो चीक, पण होतं व्यवस्थित. माझ्या इथे ना दुपारपर्यंतच ऊन असतं. मग मी काय करते, या कुरड्या काढून घेते, अशा उलट्या करते. हे बघा, एक मोठ्या ताटामध्ये काढून घेते आणि आता हे टेरेसवर वाळवून घेणार. मस्त झाल्यात की नाही कुरड्या, एकदम पांढऱ्या शुभ्र. रवा कुरडई इथे तयार आहे. 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेल्या आहेत. आता या तळूयात. कुरडई सावलीमध्ये नका सुकवू, ती छान फुलत नाही, फरारत नाही, त्याचा रंगही पांढरा शुभ्र राहत नाही. पण बघा काय कमाल दिसतात, मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्यात. आता तळूयात. तेल छान गरम झालंय, यामध्ये कुरडई घालूयात. बघा काय सुरेख फुलून येते. वा, आणि पांढरी शुभ्र झाली बघा. वा वा वा, मस्त फरारतीये. अजून एक तळूयात. वा, आहा हा, ही फुलली की नाही मस्त स्पायडरमॅन सारखी. क्या बात आहे. मस्त होत आहेत. आणखी एक घालते. तेल छान तापलं ना की कुरडई मस्त अशी फुलते बघा. वा, बहारदार. आणि एकूण एक कुरडई अशी मस्त पांढरी शुभ्र झाली बघा. रंग अजिबात बदलला नाहीये आणि कमाल फुलते. 60+70च्या दरम्यान या कुरड्या झालेल्या आहेत. वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. काही त्याला जाळी नाही लागत, आळी नाही लागत. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.